उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन आणि त्यातही कच्च्या कैरीची चव म्हणजे काही वेगळीच. आंबट, तिखट आणि एकदम झणझणीत. आज मी तुम्हाला 2 खूपच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी दाखवणार आहे. कच्च्या कैरीची चटणी आणि कैरीचा ठेचा. ही दोन्ही पदार्थ इतके चविष्ट आहेत की भाकरी, पोळी किंवा अगदी साध्या भातासोबतही एकदम मस्त लागतात. खास करून उन्हाळ्यात भूक कमी लागते, तेव्हा असे आंबट तिखट पदार्थ खाल्ले की लगेच खाण्याची इच्छा वाढते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कैरी घेतलेली आहे. ही कैरी जी आहे ती कमी आंबट आहे. अशा पद्धतीची कैरी घेतलेली आहे. आता ही कैरी जी आहे ते अर्धा तास किंवा 1 तास पाण्यामध्ये अशी भिजत घालून ठेवायची, म्हणजे याच्यावरती जो कचरा लागलेला असतो किंवा कैरीचा जो चीक असतो तो पूर्णपणे निघून जातो. कैरी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायला मदत होते. त्यासाठी कमीत कमी अर्धा पाऊण तास किंवा 1 तास अशा पद्धतीने पाण्यात भिजत घालून ठेवायची. त्यानंतर कैरी व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता कैरीचा हा वरचा भाग काढून टाकूया आणि ही कैरी चिरून घेऊयात. साल काढून चिरून घेतली तरीही चालेल. मी इथे कैरी चिरून नंतर साल काढून घेणार आहे, कारण कैरीचा ठेचा बनवताना किंवा चटणी बनवताना साल आणि ह्या कोईचा जो भाग असतो, यामधली जी कोई असते ती घ्यायची नाही. नाहीतर चटणीची किंवा ठेच्याची जी चव असते ती कडवट अशी लागते. त्यासाठी मी आधी यातली कोई काढून घेतलेली आहे. आता कैरीची सालसुद्धा काढून घेत आहे. अशा पद्धतीने कैरीची साल आणि कोय आपल्याला काढून घ्यायची आहेत. आता यापैकी अर्धी कैरी मी त्या अशा पद्धतीने चिरून घेणार आहे. याचे काप करून घ्यायचे आहेत. चिरून घेतलेल्या कैरीचा जो भाग आहे त्याचा आपण ठेचा बनवणार आहोत. आणि अर्धी कैरी जी बाजूला ठेवलेली आहे त्याची मी चटणी बनवणार आहे. चिरून घेतलेले कैरीचे तुकडे खलबत्त्यामध्ये घ्यायचे. त्यामध्ये 1 किंवा अर्धा कांदा घ्यायचा. त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या. थोडंसं जिरं घेतलं ना तरीही चालेल. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे असं ओबडधोबड असं कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये. कुटून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मी इथे ओबडधोबडच कुटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे ठेचाही दिसायला छान दिसतो आणि चवीलाही छान होतो. या ठेचाला फोडणी देऊन घ्यायचे. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून थोडेसे मेथीचे दाणे, जिरे, मोहरी घालून घ्यायचं. ते चांगलं तेलामध्ये तडतडून द्यायचं आणि त्यानंतर ही जी फोडणी आहे ती या ठेच्यावरती घालून घ्यायची. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणे. आता यामध्ये चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं. तुम्हाला जर थोडीशी गोड असा हा ठेचा पाहिजे असेल तर थोडासा गूळ किंवा साखर घातलीत ना तरीही चालेल. पण ठेचा नेहमी तिखट आणि आंबट असा छान लागतो कैरीचा, त्यामुळे मी इथे गोड काही घातलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा गूळ घालू शकता. तयार आहे आपला कैरीचा ठेचा. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागतो. आता आपण कैरीची चटणी बनवूया. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यावरती ही अर्धी कैरी अशा पद्धतीने ठेवायची आहे. त्यानंतर 1 टोमॅटो मी मधून चिरून घेतलेला आहे, ते सुद्धा या पॅनवरती ठेवायचं आहे तेलामध्ये. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला मध्ये असा कट देऊन घेतलेला आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा कांदा घेतलेला आहे. तेलामध्ये व्यवस्थित एक 10 मिनिट तरी लो फ्लेमवरती हे सगळं असंच ठेवायचं आहे. एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एका साईडने 10 मिनटं झाल्यानंतर मी पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने चमच्याने हे अशा पद्धतीने उलटून घेते, म्हणजे दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित हे तेलामध्ये भाजलं जाईल. आणि 7 ते 8 मिनटं दुसऱ्या साईडनेही आपण हे भाजून घेणार आहोत. करपून द्यायचं नाही आहे. गॅसची फ्लेम त्यासाठी लोच ठेवायची आहे. आता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झालं तेलामध्ये की आपण हे स्मॅशरने व्यवस्थित पॅनमध्ये स्मॅश करायचं आहे. यावेळी गॅस बंद करायचा आहे. आणि कैरी जर जास्त कठीण असेल, तुमच्याकडून व्यवस्थित स्मॅश होत नसेल तर त्याचे तुकडे करून मिक्सरमधून ओबडधोबड फिरवून घेतलेत ना तरीही चालतील. अशा पद्धतीने कैरी, टोमॅटो आणि आपण जे बाकीचे काही घेतले होते घटक ते अशा पद्धतीने पॅनमध्येच मी स्मॅश करून घेतले. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचाभर लाल मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे थोडीशी तिखटपणा येतो. आणि थोडासा या चटणीमध्ये मी गूळ घातलेला आहे. चटणीमध्ये गूळ छान लागतो. तिखट, आंबट, गोड अशी ही चटणी तयार होते. पुन्हा एकदा व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून हे सगळं काही व्यवस्थित पॅनमध्येच मिक्स करून घेणार आहोत आपण.
अशा पद्धतीने आता तयार आहे आपली कैरीची चटणी. तुम्ही बघू शकता चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खूप छान लागते. अशा प्रकारे इथे कैरीचा ठेचा आणि कैरीची चटणी या दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत. झटपट होणाऱ्या आहेत आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं देखील आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कमी जेवण जेवलं जातं, त्यामुळे ताटामध्ये ही चटणी आणि ठेचा तुम्ही नक्की घ्या. त्यामुळे तुमच्या जेवणाचीही चव वाढली जाईल. तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. कैरीचा ठेचा आणि कैरीची चटणी हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.